नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरातील सराफ व्यावसायिक आहेत त्यांच्या कार्यालय आणि दुकानावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे। आपण जर बघू शकतो या ठिकाणी नाशिकच्या सराफ व्यावसायिकांवर छापेमारी करण्यात आली आहे। जवळपास 26 कोटी रुपयांची रोकड या ठिकाणी जप्त करण्यात आली आहे। 90 कोटींची बेहिशोबी मालमत्तेचा दस्तऐवज देखील जे आहे ते जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येते। सलग 30 तास ही झाडाझडती सुरू होती आणि नाशिक, नागपूर आणि जळगावच्या पथकाने ही कारवाई केली आहे। सुमारे 39 वाहनांमधून जवळपास 50 ते 55 अधिकारी हे नाशिकमध्ये दाखल झाले होते आणि त्यांनी नाशिकच्या सुराणा ज्वेलर्स या ठिकाणच्या पेढीमध्ये जे आहे ते रिअल इस्टेट त्यांच्या कार्यालयाच्या त्यासोबत निवासस्थानाच्या ठिकाणी ही कारवाई केली आहे। त्यानंतर या छापासत्रामध्ये एकूण 26 कोटींची जी रोकड आहे ती मिळून आली आहे। त्यासोबतच आलिशान बंगला आहे त्यांच्या त्या ठिकाणी देखील या पथकाने तपासणी केली होती। शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय, खासगी लॉकर्स आणि बँकांमधील लॉकर्स या ठिकाणी देखील ही तपासणी करण्यात आली आहे। मनमाड, नांदगाव या ठिकाणच्या देखील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरी देखील ही तपासणी करण्यात आली आहे। या कारवाईतून जवळपास 26 कोटी रुपयांची रोकड मिळून आल्याची देखील माहिती समोर आली आहे। शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।